संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथे नाताळाच्या सुट्टी निमित्तानं घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी भक्तांची आणि वेरूळ लेणी बघण्यासाठी पर्यटकांची लाखोंच्या संख्येनं गर्दी होत असून घृष्णेश्वर मंदिरात रात्रीपासूनच रांगा तर वेरूळ लेणी येथे सकाळपासून पर्यटकांच्या रांगा लागलेल्या असून वेरूळ गाव ते वेरूळ घाट या परिसरात वाहनाची मोठी कोंडी सतत होत असून मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहतूक पोलीस आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा ही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलाय। 2 ते 4 जानेवारी पर्यंत पर्यटकांची आणि भक्तांची अशीच गर्दी राहणार असल्याचा अंदाज असून याच गर्दीच्या मार्गावर वेरूळ गाव ते खुलताबाद घाट परिसरातून डबल ट्रॉली असलेले उसाचे ट्रॅक्टर जीवघेणा थरारक स्टंटबाजी करत जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवघेणा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वीही डबल ट्रॉली उसाच्या या ट्रॅक्टरचे वेरूळ घाटात अनेक वेळा अपघात झाल्याची माहिती असून डबल ट्रॉलीचा वापर करणाऱ्या या ट्रॅक्टरची परवानगी आहे का हेही बघणं महत्त्वाचं आहे। कुणी एखाद्या बल्याड नेत्याच्या आशीर्वादानं हे डबल ट्रॉली उसाचे ट्रॅक्टर साखर कारखान्याला वाहतूक करत असल्यामुळे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे सामान्य जनतेत बोलले जाते। जीवघेणा थरार स्टंटबाजी करत चालणाऱ्या या डबल ट्रॉली ट्रॅक्टरवर बंदी घालण्याचे निवेदन खुलताबाद भाजपच्या वतीनं खुलताबाद पोलिसांना देण्यात आले असून या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी सभापती दिनेश अंभोरे, नगरसेवक परसराम बारगड, योगेश बारगड, अर्जुनराव, सय्यद अझहर अशा अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खुलताबाद तालुक्याच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या या वेरूळ घाटामध्ये डबल ट्रॉलीचे उसाचे ट्रॅक्टर जात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी पर्यटन असल्यामुळं, घृष्णेश्वर मंदिर असल्यामुळं, वेरूळ काही नामांकित शाळा असल्यामुळं या ठिकाणी जास्त प्रमाणात सहली, पर्यटन व धार्मिक भक्त येत आहे आणि या डबल ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमुळे 2-3 अपघात झाले। या ठिकाणी मोठा अपघात होऊन कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो, म्हणून हे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेला रात्री 10च्या नंतर सकाळी 6 पर्यंत या ठिकाणी वाहतूक करावी। डबल ट्रॅक्टर न करता एकच ट्रॉली या ठिकाणी असली पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याची दखल पोलीस स्टेशनने घ्यावी, ही या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। लोकवाहिनी मीडिया करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।